नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सी प्लस प्लस या चॅप्टरमधला कंट्रोल स्टेटमेंट्स हा पाठ शिकणार आहोत. तर कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणजे काय? कंट्रोल स्टेटमेंट्स आर एलिमेंट्स इन द सोर्स कोड दॅट कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन. कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणजे काय? इट इज नथिंग बट द एलिमेंट इन द सोर्स कोड और दॅट कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन. सोर्स कोड हे प्रोग्राम एक्झिक्युशनचा जो फ्लो आहे त्याला कंट्रोल करत असतात, म्हणून आपण त्यांना कंट्रोल स्टेटमेंट्स असं म्हणणार आहे. मग या कंट्रोल स्टेटमेंट्स ज्या आहेत त्या काही पार्टमध्ये डिवाईड केलेल्या आहेत. ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहेत कुठल्या कुठल्या पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. ह्या कंट्रोल स्टेटमेंट्सचे काही डिवायडेशन झालेलं आहे. त्यामध्ये कंपाऊंड स्टेटमेंट आणि सिम्पल स्टेटमेंट असं मेन पार्टमध्ये डिवाईड झालेलं आहे. कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये परत डिसिजन मेकिंग स्टेटमेंट और लूपिंग स्टेटमेंट, त्यालाच आपण सिलेक्शन किंवा इटरेशन स्टेटमेंट्स असं म्हणतो. डिसिजनमध्ये परत इफ एल्स स्विच आणि सिम्पल इफ ही देखील डिसिजनमध्ये येते. त्यानंतर लूपिंग स्टेटमेंटमध्ये फॉर, व्हाईल, डू व्हाईल ह्या लूपिंग स्टेटमेंट्स आहेत. तर जम्प स्टेटमेंटमध्ये ब्रेक, कंटिन्यू, गो टू, रिटर्न अँड एक्झिट ह्या जम्प स्टेटमेंट्स आहेत. आता वन बाय वन आपण कंट्रोल स्टेटमेंट्स पाहणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण सिम्पल इफ स्टेटमेंट पाहूयात. सिम्पल इफ स्टेटमेंट जी आहे हिला डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट्स म्हणतात आणि इट इज यूज टू टेक द डिसिजन बिफोर एक्झिक्युटिंग द स्टेटमेंट. कुठलीही स्टेटमेंट एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर डिसिजन घेतलं जातं. आयदर म्हणजे आता या सिंटॅक्समध्ये पहा, सिंटॅक्समध्ये तुम्हाला इफ कंडिशन दिलेली आहे आणि त्यानंतर ओपन कर्ली ब्रास केलेला आहे आणि त्यानंतर स्टेटमेंट एक्स घेतली आणि त्यानंतर क्लोज कर्ली ब्रास परत स्टेटमेंट वाय घेतलेली आहे. आता इथं काय म्हटलं आहे? इट इज यूज टू टेक द डिसिजन बिफोर एक्झिक्युशन द स्टेटमेंट. आता डिसिजन कसं घेणार? तर ह्या डिसिजन ह्या कंडिशनवरून घेणार. जर सपोज तुमची कंडिशन जर ट्रू असेल, कंडिशन ह्या ट्रू किंवा फॉल्समध्ये तुम्हाला त्याचा आन्सर असणार आहे. तर मग ही जर कंडिशन ट्रू असेल तर मग तुमचा हा जो ब्लॉक आहे ओपन आणि क्लोज कर्ली ब्रासमधल्या ज्या काही स्टेटमेंट्स आहेत ती स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल ट्रू असेल तर, आणि त्यानंतर मग स्टेटमेंट वाय एक्झिक्यूट होईल. आणि जर सुरुवातीला जर कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्टली तुमची स्टेटमेंट काय वाय एक्झिक्यूट होईल. हा सिंटॅक्स लक्षात ठेवा, कारण सिंटॅक्सवरूनच आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्रामिंग करायला सोपं जातं आणि सिंटॅक्सनुसारच आपल्याला प्रोग्रामिंग ही करावी लागते. जसं मॅथमध्ये फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात किंवा मॅथ सॉल्व करावं लागतं, तसंच अगदी सिंटॅक्स लक्षात राहायला तुमच्या आता तुम्हाला ह्या स्टेटमेंट्स यूज करून प्रोग्रामिंग करता येते. तर सिंटॅक्स समजला आहे का तुम्हाला? की इफ कंडिशन दिली जाते, यामध्ये कंडिशन आयदर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. जर ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्स एक्झिक्यूट होईल. स्टेटमेंट एक्स म्हणण्यापेक्षा आपण याला इफ ब्लॉक म्हणूयात. हा ओपन आणि क्लोज कर्ली ब्रासमध्ये जेवढ्या स्टेटमेंट्स असतील, आता इथे एक सिंगल स्टेटमेंट दिलेली आपण, इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स असू शकतात. त्या नंबर ऑफ स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील ट्रू असतील तर, आणि त्यानंतर काय होईल? स्टेटमेंट वाय एक्झिक्यूट होईल. पण जर सुरुवातीला जर कंडिशन फॉल्स असेल तर डायरेक्टली तुमची वाय स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. आता फ्लोचार्टमध्ये पहा. फ्लोचार्टमध्ये तुम्हाला सांगितले इथं टेक्स्ट एक्सप्रेशन इज नथिंग बट द कंडिशन. इथं तुम्हाला कंडिशन दिली जाईल. जर कंडिशन ट्रू असेल तर आपला बॉडी ऑफ इफ म्हणजे आपण जे ओपन आणि क्लोज कर्ली ब्रास इथं दाखवलेला आहे, या ओपन आणि क्लोज कर्ली ब्रासमध्ये ज्या काही स्टेटमेंट्स असतात त्यांना बॉडी ऑफ इफ असं आपण संबोधणार आहेत. म्हणून जर कंडिशन ट्रू असेल तर आपली बॉडी ऑफ इफ एक्झिक्यूट होईल आणि त्यानंतर स्टेटमेंट वाय म्हणजे जे काही आउट ऑफ दी ब्लॉक म्हणजे ओपन आणि क्लोज कर्ली ब्रासच्या नंतर ज्या स्टेटमेंट्स आहेत त्या एक्झिक्यूट होतील. आणि जर सपोज तुमची कंडिशन इथंच फॉल्स असेल टेक्स्ट एक्सप्रेशनमध्ये, तर इथं तुमचा डायरेक्टली फॉल्स ॲरो कुठं चालला आहे? स्टेटमेंट वायकडे, म्हणजे स्टेटमेंट जस्ट बिलो इफ, म्हणजे ज्या ब्लॉकच्या खालती ज्या स्टेटमेंट्स दिलेल्या आहेत त्या एक्झिक्यूट होतील. हा झाला फ्लो चार्ट. तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात परीक्षेमध्ये, एक्सप्लेन सिम्पल इफ स्टेटमेंट. त्यावेळेला तुम्हाला सिंटॅक्स, फ्लोचार्ट आणि एक्झाम्पल असणं महत्त्वाचं आहे. मग एक्झाम्पलमध्ये आता आपण काय घेतलं आहे? इथं एक इंट एज म्हणजे इंटिजर एज डिक्लेअर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण सी आउट एंटर एज केलेला आहे आणि त्या एजमध्ये आपण एज हे मेन्शन. तर एक्झाम्पलमध्ये आपण इथं इंट एज डिस्प्ले केलेला आहे. इंटिजर इज नथिंग बट द डेटा टाईप, आणि त्या डेटा टाईपमध्ये आपण इथं कुठलाही डेटा टाईप यूज करू शकतो. त्यामध्ये कॅर, फ्लोट ॲज पर रिक्वायरमेंट. जशी आता एज हे जनरली आपलं इंटिजर व्हॅल्यू असते, पॉइंटेड व्हॅल्यू नसते, त्यामुळे आपण इथं इंटिजर डेटा टाईप हा डिक्लेअर केलेला आहे. इंट एज, त्यानंतर आपण स्टेटमेंट घेतलेली आहे सी आउट एंटर एज.
म्हणजे जेव्हा आपला प्रोग्राम रन होणार आहे त्यावेळेला सगळ्यात पहिले मेसेज आपल्याला येणार आहे एंटर एज, हा मेसेज आपल्याला सगळ्यात पहिले येईल आणि त्यानंतर कर्सर या पद्धतीने तुम्हाला ब्लिंक होताना दिसेल. ब्लिंक होते याचा अर्थच तुम्हाला नेक्स्ट लाईनमध्ये काय दिलेलं आहे, इंट एज म्हणजेच व्हॅल्यू मागते त्याने, कीबोर्ड थ्रू आपल्याला ही व्हॅल्यू द्यायची आहे म्हणून आपण इथं सीन स्टेटमेंट घेतलेली आहे. एज आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. मग सपोज तुम्ही तिथे एज काही 12, 20 काही एज एंटर करा, तुम्हाला ज्या नंबरचा एजचा रिझल्ट पाहिजे तो एज आपण डिक्लेअर करू शकतो. सपोज आपण 12 एज डिक्लेअर केलं आहे. मग इफ कंडिशनमध्ये काय होईल, हा जो 12 आहे तो एजमध्ये ठेवला जाईल, त्यानंतर कंडिशन चेक केली जाईल. आता 12 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? ऑब्व्हियसली ही कंडिशन फॉल्स आहे. फॉल्स आहे तर मग आपल्याला रिझल्ट काय यायला पाहिजे, म्हणजेच आपला कर्सर कुठं जायला पाहिजे, हा जो ब्लॉक आहे म्हणजे इफचा जो ब्लॉक आहे त्याच्या आउटसाईडला जायला पाहिजे, इथं जायला पाहिजे. मग इथं कुठली स्टेटमेंट नाही आहे म्हणून डायरेक्टली तुमचा प्रोग्राम काय होईल, स्टॉप होऊन जाईल. जर सपोज इथे एखादी स्टेटमेंट असली असती सी आउट वॉट एव्हर सॉरी किंवा थँक्स काहीतरी अशी स्टेटमेंट असली असती तर फॉल्स कंडिशन झाल्यावर तुम्हाला तो मेसेज डिस्प्ले झाला असता. आता आपण प्रॅक्टिकली करून बघूयात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने आपण त्या प्रोग्रामला ऑपरेट करू शकू किंवा कशा पद्धतीने ते प्रोग्राम ॲक्च्युली रन होईल. प्रोग्रामिंग रन करण्यासाठी आता आपल्याला माहिती आहे टर्बो C++ आपण इन्स्टॉल केलेलं असतं पी सीमध्ये, त्यामध्ये आपण आपली प्रोग्रामिंग ही करत असतो. त्या प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला C++ची प्रोग्रामिंग करण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा न्यू स्क्रीन घेतो, त्या न्यू स्क्रीनवरती आपण प्रोग्रामिंग करत असतो. आता पहिली जी आपण स्ट्रक्चर ऑफ C++मध्ये पाहिलेलं आहे, सगळ्यात पहिले आपण इन्क्लूड सेक्शन घेत असतो म्हणून #include iostream.h ह्यांचे सगळ्यांचे मिनिंग देखील मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ C++मध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर सेकंड लाईन #include conio.h या कंपल्सरी लाईन्स आहेत ज्या आपण प्रत्येक प्रोग्राममध्ये घेत असतो. त्यानंतर मेन प्रोग्राम, त्यानंतर ओपन क्लोज ब्रॅकेट, त्यानंतर ओपन कर्ली ब्रास आणि यामध्ये इंट एज नावाचं आपण व्हेरिएबल घेणार आहेत. एजच घ्यावा असं काही नाही, इंट ABC मधलं देखील व्हेरिएबल तुम्ही दाखवू शकतात. फक्त एक आपला प्रोग्राम आपण एजचा घेतोय की एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणून मी तुम्हाला इथं एज हे व्हेरिएबल घेतलेलं आहे. इथे एक स्टेटमेंट आपण ॲड करूयात CLR का ॲड करतो हे मी प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे. क्लिअर स्क्रीन करण्यासाठी आपण ही स्टेटमेंट घेत असतो. त्यानंतर मेसेज घेऊयात आपण Cout एंटर नंबर म्हणजे किंवा एंटर एज करूयात, एंटर एज कारण एज घेतो आहेत म्हणून आपण एंटर एज असा मेसेज घेऊयात. त्यानंतर सीनमध्ये आपल्याला एज डिस्प्ले करायचे म्हणून एज घेतलेलं आहे कारण एज ही व्हॅल्यू आपल्याला कीबोर्ड थ्रू घ्यायची म्हणून आपण सीनमध्ये एज दाखवलेलं आहे. एज जे व्हेरिएबल घेतलं आहे तेच व्हेरिएबल आपल्याला दाखवायचं आहे. आता आपला सिंटॅक्स काय म्हणतोय, इफ त्यानंतर कंडिशन काय आहे आपली, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 ब्रॅकेट क्लोज ही झाली कंडिशन. त्यानंतर ओपन कर्ली ब्रास आणि आता स्टेटमेंट एक्स काय घेऊयात आपण, Coutमध्ये मेसेज घेऊयात अडल्ट ब्रॅकेट क्लोज. इथे एक एंड यल किंवा आपण इथं एंड यल जर ॲड केलं तर नेक्स्ट जेव्हा आपलं जर प्रोग्राम रन झाल्यानंतर जर ट्रू कंडिशन असेल तर ते नेक्स्ट मेसेज आपला नेक्स्ट लाईनला येईल, त्यासाठी आपण इथे एंड यल दाखवूयात. त्यानंतर Coutमध्ये आपण इथे एक मेसेज घेऊयात थँक्यू म्हणजे जर प्रोग्राम तुमचा फॉल्स जरी आला तर तुम्हाला थँक्यू मेसेज डिस्प्ले होईल आणि जर ट्रू असेल कंडिशन तर अडल्ट आणि थँक्यू मेसेज डिस्प्ले होईल. आता त्यानंतर गेट सी एच आपण का घेतो हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर गेट सी एच घेऊयात आणि त्यानंतर क्लोज कर्ली ब्रास. या पद्धतीने आपण प्रोग्राम रन केलेला आहे. रन केलेला प्रोग्राम आपण सेव्ह करूयात. सेव्ह केल्यानंतर इथे नाव तुम्ही काहीही देऊ शकतात, मी देईल s.cpp आणि आता प्रोग्राम कंपाईल करूयात. कंपाईल केल्यामुळे आपल्याला काही एरर असलेले दिसून येतील. प्रोग्राममध्ये काही एरर नाही आहेत म्हणजे आपला प्रोग्राम ॲक्युरेट आहे. आता रन करूयात. रन केल्यानंतर सगळ्यात पहिले मेसेज काय येतो आहे आपल्याला, एंटर एज. सपोज आपण इथं 23 घेतलं आहे, त्यानंतर मेसेज डिस्प्ले होते अडल्ट थँक्यू बिकॉज 23 इज कंडिशन ट्रू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 कंडिशन ट्रू होती आहे. ट्रू झाल्यामुळे आपल्याला इफ ब्लॉक आणि त्यानंतर मेसेज दुसरा जो स्टेटमेंट एक्स आणि स्टेटमेंट वाय दोन्ही एक्झिक्यूट होत आहेत. जर सपोज आता परत एकदा जर आपण प्रोग्राम रन केला तर आपण इथे सपोज एज आपण कमी घेऊयात, सपोज 12 घेतलं आहे तर मेसेज काय येतो आहे थँक्यू कारण कंडिशन काय होती आहे, फॉल्स होती आहे.
समजले तुम्हाला की कंडिशन ट्रू असेल तर तुमचा ट्रू ब्लॉक एक्झिक्यूट होईल, त्यानंतर स्टेटमेंट वाय एक्झिक्यूट होईल आणि जर फॉल्स असेल तर डायरेक्टली वाय होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रोग्राममध्ये काही डाऊट नसतील असं मी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्ही प्रॅक्टिससाठी वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन या इफ कंडिशनमध्ये ठेवू शकतात आणि वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकतात. बुक्समध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तुम्ही त्यांची प्रॅक्टिस घरी करू शकतात. काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू सो मच. व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.